बड़ी टूर्नामेंट है और बोलना शेठ पाटिल राजू पाटिल इन्होंने कोई कमी नहीं रखी। फाइनल के दिन शायद 7 कैमरे आपको देखने मिल सकते हैं और बढ़िया टेलीकास्ट, जो भी टेलीकास्ट देख रहा है लाइव में क्लियरिटी देखिए, क्वालिटी देखिए, पीटीसी लाइव की कमाल की है। जबरदस्त क्वालिटी पाहायला मिळते पीटीसीच्या माध्यमातून, परंतु उंच गुरा फडका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज होते, विनय त्या ठिकाणी सज्ज होते, परंतु झेल जमिनीला भूदान, विनय गावंड होते त्या ठिकाणी, वलपचे नाही तर वाघोली वाड्याचे विनय गावंट है। चलिए एक खिलाड़ी उनके नाम का तो मिल गया और सरनेम भी सेम है उनका। विनय गावंट ने कैच छोड़े, वाघोलीवाड़ा गीतेश माली को मौका दिया है। इन्होंने छक्का कमाल का मारा था, मंझे हुए बल्लेबाज है और आगे चल के वाघोलीवाड़ा के लिए मुश्किल बनेगे गीतेश माली। विनयच्या नावाने एक काढू मिळतो, परंतु प्रवीण टेंबे तुमच्या नावाने एकही समालोचक मिळत नाहीये। नहीं रोशन, हम पेन में कमेंट्री कर रहे थे ना, सुभाष टेम्बे थे हमारे कमेंट्री के लिए। बिल्कुल सुभाष टेम्बे मिले थे वहाँ पर, उन्होंने इनवाइट किया था हमने, लेकिन वो पत्रकार है संडे, तो वो एंकरिंग करते टीवी पे, वो आ नहीं सकते हैं बिजी शेड्यूल में। बैटर तैयार है देवेश नाइक, पॉलो तैयार। लोअर फुल टॉस गेंद, पावर प्ले में दमखम है रानाल के पास, भिवंडी की टीम है और दापोड़े के नजदीक गांव है रानाल, गेंद सीमा पार, मिड विकेट 4 रन। देवेश नाईक येता क्षणी आक्रमकता या फलंदाजाकडून पाहायला मिळते, बिनगडीबाद 11 धावा। ओहो, दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहतो, बॉलिंग ट्रॅक वरती राहिलाय सूरज पाटील। बल्ले का स्विंग देखा रोहित आपने रोशन, देवेश नाइक का लेफ्ट हैंड बल्लेबाज का स्विंग अच्छा होता है, टाइमिंग इनके पास अच्छा होता है, स्विंग था बल्ले में, स्विंग एंड मिस। आखिरी बॉल 11 पे 0 और इस बार देखिए ओवर पिच बॉल थी, बीट हुए, डायरेक्ट हिट की थी विकेट कीपर ने, गीतेश तो बच गए, देवेश भी बचे। एक ओवर का खेल समाप्त हुआ 11 पे 0। टीम जीवा 11 रानाल, अगर कोई बैट्समैन 3 बॉल 3 6 3 बॉल 3 4 लगाता है तो पेंदर के हमारे समाधान वही टीम के पैकर है रानाल के, उनकी ओर से 2000 का इनाम यहाँ पर दिया जाएगा। और मंच पर देखिए अजय मोरावकर यहाँ पर आते हुए, पालेश्वरी ट्रॉफी का मजा आया रोशन, बहुत बढ़िया 6-7 रातों का और खुशनुमा माहौल था, लेकिन आखिर में थोड़ी बारिश ने गड़बड़ कर दी, अगर बारिश नहीं होती तो शायद मुकाबले बढ़िया देखने मिलते। अजय मोरावकर, नक्कीच अवकाळी पावसाचा मोठा तडाखा पालेश्वरी चषकाला पाहिला, परंतु त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय बोलनाशेठ पाटील यांची मुख्य भूमिका होती आर्थिक दृष्ट्या। जी बिल्कुल, बोलनाशेठ पाटिल ने पालेश्वरी नाइट में पहले नंबर का खिताब दिया था, जो बड़ी रकम थी और हर साल वो देते हैं। ये प्यार है बोलनाशेठ पाटिल का पालेश्वरी के लिए, और राजू दादा पाटिल की ओर से भी बड़ा योगदान दिया था। 11 पे 0, 4 ओवर का ये खेल बचा है। गीतेश माली कैच छूटी थी इनकी और थोड़ा सा दुखदायक वो नजारा था वाघीलवाड़ा के लिए। पहिले षटक समाप्त, एकूण धावा स्कोर कार्ड वरती 11। राहणार विपक्ष वाघोलीवाडा ही आपण मॅच पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला काढू दर्शन पाटील, हाही काढू गोलंदाजीच्या माध्यमातून आगला वेगळा दर्शन घडवण्यासाठी जर सज्ज असणार आहे। पहिलाच बॉल विस्फोटक अंदाज आणि पहिलाच बॉल अजून एक धमाकेदार हा चौकार। चषक ठेवलाय वल्लभ गावात, सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात, आयोजक बोलणार पाटील दादाच्या। थँक्यू डीजे। सरपंच उपसरपंच चषकातील हा सुपर पंच पाहिला आपण,
गीतेश मालीच्या बाडमधून पाठोपाठ लगातार दोन मोठे फटके पाहिले. दर्शन पाटील विरोधात आक्रमकतेनं हा फलंदाज फटकेबाजी करतो. पहिला बॉल 4 रन प्रवीण आणि त्यानंतर हा धमाकेदार षटकार. ग्राम पंचायत विद्यमान सदस्य वल्लभ संदीप जोशी इनका शुभागमन होता हुआ. इस प्रतियोगिता के आयोजक रोशन, रायगढ़ में कहीं पर भी ऐसा मैदान नहीं है टेनिस क्रिकेट के लिए, इसीलिए मिनी वानखेड़े कहा जाता है. सबको पसंद आता है ये. फुल टॉस गेंद, बार बार गलती गलती गलती. दर्शन पाटिल और बरसते हुए रन बारिश के तरह. गीतेश माली कैच छूटने के बाद उनके बल्ले से ये बारिश के बूंदे वैसे रन बरसते हुए. नक्कीच त्यांचे प्रेक्षक सांगतात की आम्ही असेच खेळणार, कारण गावाचं नाव आहे राहनाल. चांगली फटकेबाजी. 2 छक्के, एक और आता है. 3 बॉल 3 होंगे, 2000 मिलेंगे बैटर गीतेश माली को. पैकर समाधान भोईर के द्वारा 27 पे 0. 3 बॉल बची है. 9 गेंद पे 27. 5 ओवर का मैच है रोशन. लगता है 100 का आंकड़ा आ सकता है, क्योंकि भिवंडी की टीम है. भिवंडी का क्वालिटी क्रिकेट होता है. आपने अंजुर ट्रॉफी देखा होगा, केंद्रीय मंत्री चषक, बाल्या मामा मात्रे चषक देखा है. एक अलग माहौल होता है वहां पर. नक्कीच भिवंडीच्या संघांचा विस्फोटक अंदाज असतो आणि तो ब्लास्ट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. पहिल्यापासून फटकेबाजी ही वेगानं होताना पाहायला मिळते. 23 धावसंख्येवरती खेळतोय गीतेश माली. टीम राहनाल फलंदाज तयार. ओहो, पुन्हा एकदा प्रहार. दमदार, शानदार, रुबाबदार हा षटकार. 3 बॉल 3 6. 2000 का इनाम प्राप्त कर लिया है गीतेश माली ने समाधान भोईर के द्वारा, क्योंकि टीम का नाम है जीवा 11 राहनाल. जीवा नाम है समाधान भोईर की जो सुकन्या है उनका. और पैकर तो खुश हो गए अभी. प्रवीण, अनेक स्पर्धेंचा इतिहास पाहिला तर वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघांना असते त्या संघांचा दमदार खेळ आपण नेहमीच पाहतो, परंतु त्या दिशेने पाहत असताना आपण केडीएस वाघेलवाडा संघाविरोधात उत्तम फटकेबाजी आखली है टीम राहनाल ने. अच्छे खिलाड़ी गेंदबाज के पास गए. दर्शन पाटिल, आप क्या कर रहे हो यहाँ पे? 22 दिए, 4 गेंदों पे 24 बनते हैं. वैसे स्कोर बनता हुआ 33. गेंद गुम हो चुकी है, नई गेंद दीजिए. स्टेडियम के बाहर गेंद गई. मिनी वानखेड़े को पार करने वाला एक नया बल्लेबाज मिल गया. प्रवीण, पत्रातोड हा परफॉर्मन्स राहिला. इतका लांब लचक फटका खेळलाय. अपना फटका 440 का झटका. ये दिल मांगे मोर, कमाल का स्ट्रोक था ये. गेंद ज्यादा चेक करिए अगर आप और ज्यादा इसे मारोगे तो, क्योंकि ज्यादा वक्त ना ले तो बेहतर. 2-3 गेंद चेक करिए राहनाल टीम, और दोनों भी टीम वो ही करे. लेकिन देखिए सूरज पाटिल है वाघिलवाड़ा के रोशन ऑपोजिट में. रन तो चाहिए. सूरज है, उसके बाद अगर बात करें तगड़े बल्लेबाज है वाघिलवाड़ा में. 2000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज गीतेश मालीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. समाधान भोईर आमचे स्टार खेळाडू ज्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज राहिले. पाठोपाठ लगातार 3 षटकार, पाठोपाठ लगातार 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आलीशान शॉट. 3 छक्के, 22 आए 4 गेंद पे. 2 बची है गेंदे इनकी. दर्शन पाटिल, थोड़ा प्रेशर होगा उन पे, क्योंकि बल्लेबाज इन फॉर्म है. लेकिन दर्शन ने 2 फुल टॉस डाली थी, उस पे 2 छक्के आए. अंदाजा अलग है इनका, वेरिएशन चाहिए. ये टाइमिंग अच्छा है, प्रॉपर है. मिड विकेट पे फील्डर नहीं पहुंचे 4 रनों के लिए. 5 पे 26. महंगी ओवर चलती हुई, बहुत मार पड़ी यहाँ पे. और वाइल्ड कार्ड एंट्री में वाघिलवाड़ा, इनके लिए ये मुकाबला थोड़ा खराब बनता हुआ. प्रवीण, फलंदाजीच्या माध्यमातून चांगलं दर्शन घडवतोय गीतेश माली. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला, तोही सक्सेसफुल. चौकार, षटकार, षटकार, षटकार आणि चौकार हे समीकरण सातत्याने पाहायला मिळतं. राहनाल संघ वेगानं धावा बनवतोय. एकूण धावा 37. अंतिम बॉल. ओहो, पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. भागे सुरते त्या ठिकाणी सज्ज होते. लागतो पहिला देत का टीम राहनाल आणि काढू बाद होतोय गीतेश माली. पाटील साहेब आले आले ओ क्रीडा नगरीला. काशीनाथ पाटील साहेब आहेत बघावं त्यांच्या संगतीला. बाळाराम पाटील साहेब आले आले ओ क्रीडा नगरी. नक्कीच प्रेरणास्थान कोकण मतदार संघटनेचे अध्यक्ष खऱ्या आमदार सन्माननीय भाराम पाटील साहेबांचं आधारस्तंभ म्हणून कार्य पाहतो. त्यानंतर काशीनाथ पाटील साहेब यांची प्रमुख मौल्यवान भूमिका पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. 9 गेंद पे 33. जरा जोरदार टालियां डगआउट से राहनाल के बल्लेबाज गीतेश माली के लिए. कमाल की पारी खेली आपने.
शानदार। विनय गावड़ ने जो कैच छोड़ा उसके बाद इस बल्लेबाज ने 28 रन जोड़े उसमें, क्योंकि कैच छक्का मारने के बाद छूटी थी। और ये स्कोरबोर्ड 37 पे 1, 12 गेंदों पर बहुत तगड़ी बल्लेबाजी, 3 ओवर का खेल बचा है। शानदार मुकाबला। बल्लेबाजी के लिए देवेश नाइक को ज्वाइन करेंगे वन डाउन पर बल्लेबाज अक्षय चौधरी। अपेक्षा बहुत होगी, भिवंडी की टीम एक नई टीम राहनाल यहाँ पे आती हुई। रोशन भावाले टीम भी आ चुके, गोरसई ब यहाँ से जीत के गई है। वाघबील, दापोड़े, बिल्कुल भादवड़, भरोडी, कई टीमें आ गई है यहाँ पे और राहनाल को भी मौका मिलता हुआ। नक्कीच या संधीचं सोनं करण्यासाठी राहणारा संघ सुद्धा सज्ज असेल, परंतु प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितका तगडा आहे। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील केडीएच वाघोलीवाडा या संघाचा सुद्धा आपण अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये दबदबा पाहतो, परंतु चांगलं सकमबॅक पाठोपाठ लगातार 2 गडी बाद होत आहेत जीवा 11 राहणाल या संघाचे। विकेटों की छड़ी लगती हुई और सूरज पाटिल को विकेट मिला है। रायगढ़ के स्टार खिलाड़ी सूरज रायगढ़ प्रीमियर लीग के कप्तान होते, पनवेल प्रीमियर लीग के कप्तान होते, वो ये वाघिलीवाड़ा के कप्तान है। सूरज पाटिल को सफलता मिली है। देवेश नाइक की पारी समाप्त हुई। कहते जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख। क्रिकेट का एक खेल, कई डाउनफॉल आपके लाइफ में आएंगे, कई उतार चढ़ाव आएंगे, लेकिन तमाम उतार चढ़ाव के बाद भी आपको अच्छा खेलना पड़ता है। मुश्किलें सभी को होती है, संकट सभी पे आता है, लेकिन उनमें से रास्ता निकाल कर आपको जीत हासिल करनी पड़ती है। शेर के सामने जब शेर आता है तो मुकाबले में मज़ा आता है। अब बैटिंग के लिए एक और लेफ्टी बैट्समैन है चिराग माली। 37 पे 2 गेंदें बची है, 5 पहली विकेट सफलता मिली है, 2 विकेट सूरज के खाते में, 1 बहुत बढ़िया गेंदबाजी। दर्शन कमबॅक करून दिलं, अखेरच्या चेंडूने 1 विकेटचं बदल केलं, त्यानंतर सूरजनं कमालीची वापसी केली आपल्या टीमसाठी। हलवार पद्धतीने हा फटका खेळला गेला। विनय गावंड चेंडूपर्यंत गेले, फक्त आली 1 सिंगल रन्स। सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती एकूण गडी बाद 2, 38 धावा धाव पुस्तकावरती। कैच छोड़ने का मलाल था उनके जहन में, जैसे वो छक्के आ रहे थे रोशन, दूसरे ओवर में दर्शन पाटिल के, थोड़ा सा दुख हुआ उन्हें, फिक्र हुई, चिंता, वो मलाल था चेहरे पे, लेकिन गीतेश माली आउट हो गए। अब रन रोकने में मौका मिलेगा वाघोलीवाड़ा को। 38 पे 2 ए पोल की टीमें खेलती है ना, इनको पैकर लगते हैं रोशन, क्योंकि ये टीमें इकट्ठा करना, आयोजक को पसीने छूटते, इनको इनवाइट करते आटी होते, लेकिन इनका थाट अलग होता है। नक्कीच आज त्याच पद्धतीचा ए गटातील रणकंदन पाहतो। कॉटन बॉलची नामी संधी आणि संधीचं केलं सोनं। तिसरा मोहरा गारद टीम राहणालचा। बॉल विकेटचं बदन राहिलं, त्यानंतर सिंगल रन्स आली आणि आता सुद्धा विकेट काढली आणि खेळाडू बाद झाले। निश्चितच अक्षय चौधरी टर्निंग पॉइंट ओवर है। गीतेश माली का विकेट क्या गया, राहनाल टीम पूरी बैकफुट पे चली गई। व्हाइट आर्मी यानी सफेद रंग की टी शर्ट पहन के उतरी है। नाइट मैच में रोशन ये टी शर्ट काफ़ी कारीगर साबित होती है हर टीम के लिए। और ऑपोजिशन में आप देख सकते हैं ग्रीन एंड येलो वाघोलीवाड़ा। 38 पे 3 विकेट गिरते हुए मैंने चर्चा की थी, ये पोल की रोशन, बड़ी टीमें इकट्ठा करना मुश्किल है। देखिए मोठा भी नहीं आने वाले थे, इंजर्ड थे, था इंजर्डी, लेकिन खास करके बोलना शेठ पाटिल, राजू पाटिल, इनके प्यार के खातिर दिगोडे टीम वल्लभ के सरजमी पर आई मुकाबला खेलने। नक्कीच एकत्रितपणे इकट्ठा करणं कठीण होतं आणि हे पाहता आज फक्त एकच संघ पुढे जाईल हे घोषित केलं आयोजकांनी। चांगली भूमिका साध्य केली आयोजकांच्या माध्यमातून, कारण आज एका संघाची निवड असणार आणि टीम चांबारीला इथे शेवटपर्यंत राहावं लागेल। जी 2 मैच जीते चांबारली ने, अब 3-2 मैच बचे हमारे पास। सूरज पाटिल लॉफ्ट करने की कोशिश, काफी कमाल की गेंदबाजी, वापसी की उम्मीद है और उम्मीदों की किरणों पर खरा उतरा है ये गेंदबाज। किसी ने सोचा नहीं, 2 ओवर में 37 बने थे राहनाल के, लेकिन इस गेंदबाज के 4 गेंदों पे
महज रन 1 या 2 गए। उत्तम गोलंदाजीची सफर पाहतो पहिल्या पिबनच्या षटकामध्ये ज्या सूरज पाटीलनं 11 धावा खर्च केल्या होत्या त्या सूरज पाटीलनं तृतीय षटकागणी कमालीचं कमबॅक केलं। सांघिक कोठ्याचं हे तिसरं आहे आणि वैयक्तिक कोठ्याचं हे दुसरं षटक आहे। सूरज पाटील टीम केडीएच वाघोलीवाडा दमदार गोलंदाजी राहिली। पहिल्या 3 षटकांची सरबत्ती राहिल्यानंतर एकूण धावा राहिल्या स्कोर कार्डवरती एकूण 3 गडी बाद टीम जीवा 11 रहानाल जाऊन पोहोचतोय 38 घरामध्ये। पक्षाचा झुंजार नेता A1 सरपंच वल्लभ गावाचा शेका पक्षाचा झुंजार नेता A1 सरपंच वल्लभ गावाचा जनमनात एकच नाव रे जनमनात एकच नाव रे दोस्त का दोस्त ओ यारो का यार रे भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा रे भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा। थैंक यू। ये आवाज़ अगर पहचाने तो ये रोशन पाटिल आपकी आवाज़ है और कामोटे स्टूडियो में आपने गाना गाया था। 5 मिनट आपको दिए थे हमने पिछले साल। भोला शेठ पाटिल ने कहा था एक गाना बना के लाइए। रोशन बहुत बढ़िया गाना गाते हो आप, ये आवाज़ सुन के मज़ा आई। टोटल बनता 38 पे 3 श्री गणेश क्रिकेट टीम आयोजक का भी जिक्र होगा इस ओवर के बाद। मुकाबले की तरफ चलते हैं। चिराग माली बचे हैं, 12 गेंदों का खेल शेष है। सूरज पाटिल ने कमाल की गेंदबाजी, 1 रन और विकेट। जरा सूरज के लिए तालियां बजाइए वाघिलीवाड़ा क्योंकि वो निर्णायक ओवर थी, आपको पटरी पे लाती हुई ओवर। गेंदबाज तैयार, भाग्य सुरते पहली बॉल स्लोवर 1 धीमी गति की बॉल बीट किया है बैट्समैन को, टाइमिंग को मिसमैच किया। चिराग माली 0 पे आते हुए एक तरफ है भिवंडी की राहनाल टीम जीवा 11, उनके खिलाफ पनवेल तालुका की सबसे बड़ी टीम केडीएच वाघिलीवाड़ा। बिग बॅटल दोन संघादरम्यान पाहायला मिळतो। राहनाल विपक्ष वाघिलीवाड़ा दर्शनच्या षटकामध्ये वेगवान धाबा आपण म्हणताना पाहिल्या परंतु सूरज पाटीलनं कमालीची वापसी दाखवली आणि त्यानंतर आलंय ज्याने एक झेल पकडलाय असा भाग्येश सुरते पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट फेकतोय। भाग्येश सुरते बैक ऑफ द हैंड गेंद रिलीज कर रहे हैं, फिंगर रोल करके धीमी गति की बॉल स्लोवर 1 स्लोवर पॉइजन जो इंसान को धीरे धीरे खा जाता है, खत्म करता है। भाग्येश सुरते 3 बॉल डॉट, 2 ओवर में 37। अब ये 2 ओवर वाघिलीवाड़ा के पास है जी मैच का टर्निंग पॉइंट। ये 9 गेंदे, 9 गेंदों पे महज 1 रन बनाए राहनाल ने जिसने 12 पे 37 मारे थे। मैच का टर्निंग पॉइंट। दमदार वापसी केली जाते। भाग्येश तयार आहे, रिदम तुटला गेला आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा काढू सज्ज असेल। आणि जी डगआउट में देखिए खिलाड़ी छल बिचल जो कुर्सी पे बैठे थे खड़े हो गए। क्या करेंगे भाई, 9 गेंदों पे आपने 1 बनाए, आपने 37 बनाए थे 12 पे। ये वाघिलीवाड़ा टीम है, क्या कमबैक है भाई आज। रिवर्स खेला, सीधे बल्ले से नहीं आई। चलिए कभी कभी घी टेढ़ी उंगली से निकलता है। नक्कीच वाघिलीवाड़ा संघाविरोधात आता डरकाली फोडली काढो चिराग माली रफ्तार की गोली ज्याच्या बाड मधून हा धमाकेदार चौकार पाहतो। काय फटका राहिलाय। स्विच हिट रिवर्स, अपने पैरों को मोड़ दिया, आप जैसे कहते हैं डांसिंग डाउन ऑफ द विकेट। वो शॉट खेला है 4 रनों के लिए। आखिर के 2 बॉल बची है, 42 पे 3। क्या कमाल की गेंदबाजी है, क्या वापसी है रोशन। पिछले 9 गेंदों पे 1, 10 गेंदों पे 5, ये वापसी है वाघिलीवाड़ा की। फुल टॉस गेंद लॉफ्ट किया है दूर दूर, बहुत दूर, अंतर भी काटा है 6 रनों के लिए। देखना आपण फटका पाहतो। राहनाल संघाच्या माध्यमातून हा दमदार फटका पाहू शकता। भाग्येश सुरते विरोधात आता सूर गवसतोय काढू बॅटिंग मार्क वरती चिराग माली बैठक फटका। क्या शॉट है भाई, घुटना टेक और छक्का देख। अगर ये ज्यादा नहीं झुकते तो यॉर्कर पे विकेट आती, इसलिए झुक के शॉट खेला। और जो इंसान ज्यादा झुकता है वो बहुत ऊपर जाता है और बड़ा बनता है। ये बड़ा शॉट 6 रन। नक्कीच तितक्याच उंचीचा हा दर्जेदार फटका पाहतो। चिराग माली ऑन फायर, चांगले फटके खेळले जात आहेत। या षटकातील अंतिम बॉल मार्ग असते। एकूण 5 चेंडू सफर केले, 10 धावा भाग्येश सुरतेने खर्च केले आणि भाग्येश सुरते विरोधात चांगला सूर गवसलाय मित्रमंडळींनो। राहनाल संघाच्या चिराग मालीला चांगले फटके खेळले जात आहेत। नेक्स्ट बॉल, आखिरी बॉल
सीधे बल्ले से तो बड़े नंबर आते, ये गलत शॉट खेला इन्होंने क्योंकि फुल टॉस लेते, लोअर फुल टॉस तो बड़ा स्ट्रोक आता, लेग बाय सिंगल। 4 ओवर का खेल समाप्त है। टीम राहनाल का टोटल बनता हुआ 50 के लिए 1 रन कम, 49 रन, 3 विकेट के नुकसान पे। आइए चर्चा करते हैं श्री गणेश क्रिकेट टीम वल्लभ के आयोजन करता की। 2 हमारे सरपंच सन्मान से बोलना शेठ पाटिल, राजू दादा पाटिल, लेकिन उनके साथ जुड़े आदरणीय सभी सम्मानीय आयोजक विघ्नेश पाटिल, जगदीश पाटिल होंगे, गणेश गोल्डन मैन उनका बड़ा योगदान है, विनय गावन जो बाइकर मैन है, राकेश पाटिल बॉस, विशाल पाटिल का जिक्र होगा, ज्ञानेश्वर पाटिल है, प्रतीक मात्रे, संदीप जोशी ग्राम पंचायत विद्यमान सदस्य, बंटी काडेकर हमारे ओपनर विस्फोटक बल्लेबाज, राकेश पाटिल भी है, किरण फड़के, आकाश काडेकर, शुभम पाटिल, कुणाल गायकवाड़ का एक बड़ा योगदान होता है, प्रथमेश पाटिल भी अच्छे, रुद्र पाटिल, ओमकार गावंड, अथर्व पाटिल, आदित्य और उनके साथ जिक्र करेंगे सोहन टेंबे। काय जबरदस्त मोठी लिस्ट पाहायला मिळते सर्व आयोजकांची आणि पूर्ण आयोजकांचं मी कौतुक करेन। पूर्णपणे एकात्मता एकजूट सर्व युवा आयोजकांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि खास करून या स्पर्धेचं आकर्षण पाहायला मिळतं शेतकरी कामगार पक्षाचा जो सिंबॉल आहे ना अप्रतिम पाहायला मिळतो, ज्यांची पूर्णपणे मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। जे शेतकरी कामगार पक्ष कट्टर, शेतकरी कामगार पक्ष कट्टर शेकअप कार्यकर्ते, और आप हमेशा कहते रोशन की कार्यकर्ता घडवणारा कारखाना जर कुठे असेल तर शेतकरी कामगार पक्ष। नक्कीच शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यकर्ता घडवणारा कारखाना, इथे कार्यकर्त्यांची कमी नसते। आखिरी ओवर, हाफ हेलीकॉप्टर, क्या शॉट है ये, फील्डिंग लाजवाब, कमाल का कैच, और जितना खूबसूरत शॉट उतनी खूबसूरत कैच सूरज पाटिल के द्वारा पकड़ी है रोशन, कमाल की फील्डिंग। एक्शन रिप्ले में इसे देखे तो हाफ हेलीकॉप्टर था ये, हाफ हेलीकॉप्टर लॉफ्ट किया मिड विकेट पे सूरज पाटिल, कप्तान चला सीना दान, क्या जंप लगाई वो रे विकेट। पूर्णपणे दमदार फटका खेळला होता, परंतु अंतिम टप्प्यामध्ये हनुमंत उडी लगावली सूरज पाटील आणि धावा रोखल्या आपल्या सांघिक कोट्यासाठी। देखना फटका राहिला होता, खेळाडू आक्रमकतेने खेळत असताना समोर पाहू शकता आपण चिराग। 4 विकेट गए रोशन, एक बल्लेबाज ने 33 बनाए, बाकी बल्लेबाज ने 16 बनाए। मतलब अगर गितेश मालिक की वो कैच मिलती ना विनय गावन को तो इनका टारगेट 30-32 तक होता, अगर वो कैच मिलती तो नहीं मिली, इसीलिए 49 हुआ अभी। खरं तर गीतेश मालीनं पहिल्या पूर्वार्धाचा चांगला असा लेग त्याच्या माध्यमातून बॅटच्या माध्यमातून पाहिला, परंतु त्यानंतर पारी ढासळली आणि आता येणाऱ्या फलंदाजांना आक्रमकतेने खेळ करावा लागेल। 4 गडी बाद 1 धावा, स्कोर कार्डवरती टीम राहनाल 49। नंबर 6 पे नितिन पाटिल आए बैटिंग के लिए, व्हाइट जर्सी बनाम येलो जर्सी का मैच है, मैन इन व्हाइट वॉश करने के लिए नितिन पाटिल। 5 गेंदों का मैच बचा है, टारगेट सेट के लिए 49 पे 4 है। सुमित पाटिल को पहला विकेट, खराब गेंद शायद होगी, फुल टॉस, बैकअप नहीं मिला, जंप लगाई, रेफर है थर्ड अंपायर को 4 तो मिले, और अंपायर बता रहे यहाँ पे अंपायर श्री वो सुनील तांडेल फ्रॉम बेलवली। नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून त्याची पाहणी केली जाईल आणि हा निर्णय प्रलंबित असणार आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये सांडी पालकर सर केवाले, अनिल टेंबे सर वल्लभ, सुनील तांडेल सर के आपण बेलवलीचे पाहतो, ज्यांच्या माध्यमातून हे त्रिमूर्तीचं कार्य अंपायर टीम। नो बॉल, फ्री हिट बॉल, मुकाबला बन जाएगा अभी। 49 के बाद ये 5 नंबर मिलेंगे, फ्री हिट बॉल, नितिन पाटिल को मौका, फुल टॉस पे 4, टोटल 5। मिस टाइमिंग, लॉफ्ट करना चाहते, गेंद बल्ले का संपर्क नहीं है, ऑफ कटर गेंद थी, 0 फ्री हिट बॉल, वेस्ट हुई, बोनस नहीं मिला। अब बची है गेंदे 4, टारगेट सेट करने के लिए नितिन के साथ एक करण, बॉलर है सुमित पाटिल, 54 पे 4, जीवा 11 राहनाल। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुमित पाटील, आगलं वेगळं गणित त्याला साध्य करायचं, डीप मिड विकेटला चांगला प्रयत्न पाहतो, खर्रा फिल्डिंग, याचं प्रत्युत्तर हलाय चौकार। गाने वो बजाइए क्योंकि वो बेहतरीन है, वो बजाइए, उससे बेहतरीन गाने शायद हो नहीं सकते। 58 पे 4, 3 बॉल का खेल बचा है। माजी सरपंच उप सरपंच चषक वल्लभ मिनी वानखेड़े मैदान जो लोगों को बहुत पसंद है, और रायगढ़ में ऐसा मैदान 15 तालुका में किधर कहीं पर भी नहीं है रोशन। नक्कीच अतिशय देखणं असं आपण मैदान पाहतो श्री गणेश नगर
मिनी वानकडे वलप आगली वेगळी झलक आपण नेहमीच या मैदानाची पाहतो आणि या मैदानाच्या सभोवताली सामना पाहणं खूप मोठी पर्वणी असते क्रिकेट रसिकांसाठी. रोशन, जो पहाड़ पे दर्शक मिट्टी के टीले पे बैठे हैं उन्हें कितना मजा आता होगा. ये दर्शक कई मैच में हमें मिलते हैं और बताते हैं कि रोशन प्रवीण वलप में मैचेस कब है, नाइट टूर्नामेंट, क्योंकि वलप के मुकाबले देखने हैं. नक्कीच काली मी एक मॅच तिथून एन्जॉय केली होती. ओले विपक्ष टीम नेरे या दोन संघादरम्यान काय माहोल बनतो त्या ठिकाणी. क्या बात है रोशन. वहाँ से मुकाबला देखने का मजा अलग है, क्योंकि वो जो है ना टेरिस पे मुकाबले देखते हैं. आप जब वानखेड़े में टिकट बुक करते हो तो आपके लिए अलग चार्जेस होते हैं फ्रंट फुट पे मैच देखने के लिए. तो वो गैलरी से मुकाबले देखने का मजा हम फ्री में आपको दे रहे हैं. प्रवीण, जेव्हा खुन्नस मॅच असते तेव्हा तू तिथे जाऊन मॅच पहा, खूप मजा असते त्या ठिकाणी. शायद वहां से किसका न किसका विकेट गिरेगा अगर खुन्नस मैच में वो ज्यादा चिल्लाएंगे तो. 2 बॉल बची है. आखिरी बॉल पे समाप्त किया 6 के साथ. गितेश बाली ने पहली बॉल पे छक्का मारा था और आखिरी गेंद पे छक्का मारा है नितिन पाटिल ने. स्कोर करण ने. टोटल बनता हुआ 65. तर इथे यानंतरची लढत असणार आहे आरसीसी पेट विपक्ष आर्यम SK YCC मुरबी. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. तर इथे आरसीसी पेट विपक्ष आर्यम SK YCC मुरबी या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. पेट विपक्ष मुरबी या व दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायक नाणेफेकी ते मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. नाणेफेक केली जाणार आहे. पेट विपक्ष मुरबी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. संकेत पाटील इथे आलेले आहेत. पेट क्रिकेट संघाचे संघनायक आर्यम YCC मुरबी विपक्ष RCC पेट क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जात आहे आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत सुभाष पाटील. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे आणि तर इथे नाणेफेक केली जात आहे सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते. सामना 5 षटकांचा. नाण्याची दर्शनी बाजू हेड अँड टेल अशा बाजू असणार आहेत. संकेत यानं संधी हेडसाठी त्यांनी पुकार दिलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल इथे मात्र मुरबी क्रिकेट संघाच्या बाजूने हेड. संकेत नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय आपला कोणता निर्णय स्वीकारणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. आज संपूर्ण खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो अनेक ठिकाणी आम्ही नेहमी पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असतो. त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय असतो? काय नाही, चेसिंग करताना पहिल्या 2 सर्कलमध्ये जर रन आल्या तर सोपं पडतं. एकंदरीत RCC पेट क्रिकेट संघ फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. 2024चा जर आपण वर्तमान खऱ्या अर्थाने जर बघितला पेट विपक्ष मुरबी किती वेळा तुम्ही आमने सामने आलेले आहात? आतापर्यंत 3 सामने झाले आहेत आणि पेट संघ 2 जिंकलाय. मग एकंदरीत आता ही 4थी सामना असणार आहे म्हणजे तुम्ही बरोबरी करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 200%. हां, थँक्यू सो मच. बोलूया पेट क्रिकेट संघ नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे. नाणेफेक जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही फलंदाजीच घेतली असते. फलंदाजी करण्याचा खऱ्या एकंदरीत नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखा झालेला आहे. फलंदाजी करण्याची संधी आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने संकेतने सांगितलेलं आहे आमची लढत 3 वेळा झाली. 2 वेळा तुम्ही त्यांच्यावर खऱ्या अर्थाने मात केली परंतु यावेळेस सामना 4था आहे. आम्ही बरोबरी साधण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कशा प्रकारे प्रतिकार कराल? आम्ही आमचं 100% द्यायचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटलं? आमचे भोलानाथ दादा पाटील आहेत, त्याचबरोबर राजू दादा आहेत आणि आमची श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ. खऱ्या अर्थाने प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेचं तुम्हाला घटक होण्याची संधी प्राप्त झाली. एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि हे संपूर्ण ग्राउंड आपण पाहतो काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन 1 नंबर आहे. ग्राउंड कसं वाटलं? ग्राउंड पण 1 नंबर आहे. हां, थँक्यू सो मच.
नाणेफेकीचा कौल इथे मुरबी क्रिकेट संघाचे संघनायक संकेत पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ RCC पेड क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो आणि त्याचं धावतं वर्णनासाठी बोलूया सागर मांडवकर नेरे यांच्याकडे. यापूर्वी आवाज ऐकला रोशन पाटील शिरवली आणि प्रवीण टेंबे वल्लभ यांचं. तर धन्यवाद महागुरु. मॅच कडे वळूया. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. सामना आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच KDH वाघिलीवाडा वाईल्ड कार्ड एंट्री आणि त्यांच्या विरुद्ध जीवा 11 राहणार. चांगली लढत आहे. दोन चांगल्या संघामध्ये होणारी फाईट तुम्हाला पाहायला मिळते आणि आता 66चा टप्पा ओलांडायचा. मॅच ऑन होणार. आघाडीची जोडी सरकली मैदानावर. माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाची स्पर्धा वलभची ही भव्य दिव्य स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित आपण हा थरार पाहतोय. तर नक्कीच आता 66चा टप्पा ओलांडायचा. पूर्वार्धाचा विचार केला तर 33 धावा ठोकल्या. अप्रतिम बॅटिंग केली. शुभारंभ केला. मैदानावर साथ कशी द्यायची हे आक्रमण आपण गीतेश माळीच्या बॅटमधून पाहिलं आणि आता गीतेश माळी आणि युद्ध असेल. सूरज पाटील जीवा 11 राहणार. पहिलं षटक गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय. 66चा टप्पा ओलांडायचा. सामना कोण जिंकणार सर्वांच्या मनामध्ये चर्चा आहे. रणनीती आखल्या. रानाल संघ पहिल्यांदा वलप नाईट मध्ये आपण पाहतोय आणि आज त्यांच्या बॅटिंगनं कमालीचं खुश केलं. गोलंदाजी मार्कर चिराग माळे. सामन्याला होणार सुरुवात. KDH वाघिलीवाडा विरुद्ध रानाल. पहिला चेंडू समोर प्रतीक सुरते. पहिला चेंडू स्टेट हिट केलाय. एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी आणि पंच इशारा करतील वेलकम फॉर. फलंदाज होता प्रतीक सुरतेच्या बॅट मधून आला हा चौकार. तर नक्कीच भोलेनाथ पाटील यांच्याकडे आपण पाहतोय. उपसरपंच चषक माजी सरपंच. नेक्स्ट बॉल चिराग माळे. पुढचा चेंडू समोर उभा आहे प्रतीक सुरते. गती कमी केली. हा फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. आणखीन एक तडाखा. ज्या पद्धतीने गीतेशने डावाची सुरुवात षटकाराने केल्या आणि आज KDH वाघिलीवाडा प्रतीक सुरते अटॅकिंग फलंदाजी. तर श्री गणेश क्रिकेट क्लब वलप आयोजित आपण रजनी स्पर्धा पाहतोय. 2 चेंडूवर 2 चौकार आले. 8 धावा. पहिल्या षटकामध्ये जेव्हा सूरज पाटीलने गोलंदाजी केली 11 धावा दिल्या आणि आता 2 चेंडूमध्ये 8 आल्यात. जशास तसं प्रत्युत्तर. जीवा 11 राहणार विरुद्ध KDH वाघिलीवाडा. चिराग माळी सज्ज होणार. पुन्हा एकदा हा तडाखा. चेंडू हवेमध्ये. बॉल गोज ऑन हाय. मात्र 1 बाउन्स. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज आणि जर फलंदाजी आवडले असेल तर सलग 3 चेंडूवर 3 चौकार. प्रतीक सुरतेचं कौतुक करूया आपण. चिराग माळे ठरलाय महागडा. 3 चेंडूवर 3 चौकार. षटकार आक्रमक रूप धारण केले.
सूरज पाटीलला मात्र अजूनही संधी मिळाला नाहीये, मात्र किल्ला लढवतोय तो प्रतीक सुरते. 4 चेंडू मध्ये धावा आल्या 18, एकूण टार्गेट विजयासाठी 66. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिराग माळे. सामना रंगतदार होणार का? सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते फलंदाजी करताना प्रतीक. खोलवरचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, वेग होता, उंची थोडी कमी, लाईन थोडी चेंज केली आणि आता व्हेरिएशन दाखवलं ते चिराग माळेनं. 4 चेंडू नंतर पहिला डॉट. KDH वाघिलीवाडा संघ नामांकित संघ आणि त्यांच्या विरुद्ध आज आम्ही पाहतोय जीवा 11 राहणार. पुढचा चेंडू चिराग माळी. आणखीन एक तडाखा सहज ठोकतोय हा तुफानी अल्ला. बॅनर हिट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक षटकार. तर नक्कीच या स्पर्धेचे आमच्या आधारस्तंभ आणि आयोजक पाहतोय भोलेनाथ पाटील साहेब. असं म्हटलं जातं ज्याच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व आहे अशीच माणसं यशस्वी होत असतात. आणि आम्ही पाहतोय व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व. वल्लभ गावातील कला, क्रीडा, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये आम्ही पाहतोय एक नामांकित दमदार अभ्यासू व्यक्तिमत्व भोलेनाथ दादा पाटील. मॅच कडे वळूया. रंगत निर्माण केले प्रतीक सुरतेच्या आक्रमणानं. मैदानावर त्याचा हल्ला बोल, गोलंदाजांची केली धुलाई, त्यांची झाली पिटाई. मात्र आता विकेटची नितांत गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 24 आल्यात. पल्ला भारी. आपण पाहतो KDH वाघिलीवाडा. विस्फोटक फलंदाज प्रतीकनं काय सुरुवात करून दिली, काय टुकार कामगिरी केली. सुरुवात कशी असावी, सलामीवीर कसा असावा. 66 धावांचं तब्बल आव्हान मापक पद्धतीनं मोजताना ही तगडी बॅटिंग प्रतीकची पहिल्या षटकामध्ये. सूरज पाटील आता आलाय स्ट्रायकर एंडला. सूरज पाटील बायकर मॅन. आपण पाहतोय बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, ओपनच्या स्पर्धा, तालुका निय आता गावासाठी खेळतोय. जीवा 11 राहणार. पहिला चेंडू हा तडाखा. प्रतीक सुरते खेळतोय, माझा ब्रदर खेळतो तर मी का शांत बसावं. तो सुद्धा आक्रमण करतोय. नक्कीच 2 धावा मिळतील. आता इथून विकेटची गरज आहे. इथून जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर जीवा 11 राहणारला विकेटची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर नवीन गोलंदाज पाहतो अक्षय चौधरी. आखडलेला चेंडू सूरजला असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाही आणि हा ठोकलाय दणदणीत षटकार ऑन साइडला. वर होता. उचली घेणारा चेंडू बीमर पद्धतीचा. आपण पाहते लाईन आता चांगली कमबॅक होणं संघासाठी खूप महत्वाचे. अक्षय चौधरी शैलीबद्ध गोलंदाज हा उचली घेतला. सूरजचा त्याने अभ्यास केला. ऑन साइडला तो खूप चांगला खेळतो आणि फसवण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू 2 षटकानंतर 37. 2 षटकानंतर 37 होत्या. जेव्हा बॅटिंग केली राहणारनं दुसऱ्या षटकामध्ये 26 ठोकल्या. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या. जेव्हा बॅटिंग करतो आता KDH वाघिलीवाडा आणि दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. प्रवास तसा सूर्य. 20 चेंडू मध्ये 33 करायचे. 9.9 ची सरासरी अजूनही पाहिजे जिथे सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अक्षय चौधरी आतापर्यंत 4 चेंडू धावा दिलेत 9. वेगवान चेंडू बीट करतोय. प्रतीक सुरतेनं काय बॅटिंग केल्या.
मात्र विसरून चालणार नाही. दर्शन पाटीलच्या षटकावर ठोकलेल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार. 2 सलामीवीर आपण जरूर पाहतोय त्या सूरज पाटील आणि प्रतीक सुरत्या. पुढचा चेंडू प्रवास तसाच सूर्य आणखीन एक फटका. टोले जंग स्टेडी. प्रतीक आज थांबत नाही. धावांचा वनवा पेटवलाय. ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावर आक्रमण केलं आणि आता इथे परतफेड दिलाय दणका आणि षटकार. श्री गणेश क्रिकेट संघाची सफाई आयोजनाला ग्रामात मंडळ वलभवाचा धावून येई मदतीला. श्री गणेश क्रिकेट संघाची सफाई आयोजनाला. तर आता आम्ही बोलणार आहोत. जल्लोष असणार. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. तर 39 बघा आवाज आला KDH वाघोलीवाड्याच्या पॅव्हलियन मधून. काल आपण पाहिलं संपूर्ण भारतभर अखंड हिंदुस्थानामध्ये प्रभू श्रीरामाचा जयघोष. 39 पल्ला भारी KDH वाघोलीवाडा या संघाचा. टीम वर्कचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. जरूर आपण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. 18 मध्ये 27 करायचे. 39 झालेत. KDH वाघोलीवाड्याच्या पावलेन मध्ये आनंदाचं वातावरण जरूर. मात्र सामना अजूनही दोघांनाही समान संधी आहेत. तर सन्मान्य माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे बुर्दुल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज या स्पर्धेला खऱ्या अर्थाने पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा मी श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने प्रवीण शेठ पाटील बुर्दुल आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तर 2 षटकानंतर महागुरु 39. 2 षटकानंतर राहणार संघाची धावसंख्या आपण इथे पाहिली होती 37 होत्या. प्रवास तसाच सूर्य विकेट प्राप्त केली होती जेव्हा KDH वाघोलीवाडा संघ या परिस्थितीमध्ये वावरत होता आणि आता विकेट मिळत नाही. दोन्ही फलंदाज सेट झालेत. भागीदारी पाहायला मिळते. एकमेकांना साथ देत असताना हे द्वंद्व युद्ध आपण पाहतो. रानाल विरुद्ध वाघोलीवाडा. हा चेंडू फुटवर्कचा वापर. उत्तम फुटवर्क. मनगटामध्ये ताकद आणि सूरज पाटीलने ठोकलाय कव्हरच्या वरून दणदणी षटकार. पाहिल्याने तिथे याच फलंदाजाला नामांकन मिळालं होतं. बॅट्समन हा सूरज पाटीलचा नैसर्गिक खेळ तो थांबणार नाही आणि इथे त्याचा अल्ला बोल षटकार. वाघोलीवाडा 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा 51. टार्गेट 66. मिनी वानखेडे मैदान आहे ना इथे अशी बॅटिंग नेहमी पाहत असतो. फलंदाजीसाठी अनुकूल मैदान आहे. ऑन साइडला आणखीन एक धडाका आणि गेलाय चेंडू डीप मिड विकेटला षटकार. सलग 3 चेंडूवर 3 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकले. 4 षटकार वैयक्तिक खेळतोय. 7 मध्ये 27. वाईल्ड कार्ड एंट्री KDH वाघोलीवाडा. वातावरण गरम केलं अशी भाकीत केली होती. चर्चा केली होती का 66 धावा हे लक्ष्य आता वाघोलीवाडाला डिफिकल्ट असेल. मात्र हा संघ कधी हार न मानणारा संघ आहे. 15 मध्ये 9 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जीवा 11 राणाला काय करायचं होतं त्यांना एक विकेट हवी होती कारण हे दोन्ही फलंदाज डेंजर मॅन आहेत. क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे जरूर आहे. इथून जर कमबॅक करायचं असेल तर आता सामना कव्हर केलाय.
नेक्स्ट मॅच टॉस विन टीम मुरबी फिल्डिंग करायचं आपण रेडी ना. खोदून काढला हात चेंडू कव्हर कडे गॅप शॉट क्षेत्ररक्षक येईल आणि आता आपण पाहतोय केडीएच वाघिलीवाडा संघ थोडा आनंदित असेल. आपण पाहतोय सामन्याला त्यांनी कव्हर केलाय. 9 मध्ये 31 वैयक्तिक 9 मध्ये 31 खेळतोय प्रतीक. 8 मध्ये 28 खेळतोय सूरज. संघ पोहोचला 59. 13 मध्ये 7 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन फटका बनवला गॅप शॉट आणि येतोय हा दणदणी चौकार. गावाचा शेक पक्षाचा झुंगार नेता देवन सरपंच वल्लभ गावाचा जनमनात एकच नाव रे. जनमनात एकच नाव रे. दोस्त का दोस्त ओ यारो का यार रे. भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा रे. भोलेनाथ पाटील. तर सागर मांडवकर आता आपण खऱ्या अर्थाने संगीत ऐकलं. वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच भोलेनाथ दादा पाटील यांच्या खऱ्या अर्थाने कार्याची एक गाथा सांगणार संगीत आपण ऐकलं आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं ना उद्यापासून इथे जल्लोष होईल. अनेक ठाणे रायगड ठाणे नवी मुंबई मधील अनेक दिग्गज नगरसेवक या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणार आहे. म्हणजे बोलाना शेठ पाटील साहेबांनी काय कमवलं ही त्यांची खरी श्रीमंती आहे. नक्कीच 12 मध्ये 3 धावा आणि हा दणदणीत जातोय चेंडू आणि नक्कीच आपल्या बॅटिंगच्या सोबळावर आज सामना जिंकलाय. मी म्हणेन पहिल्यांदाच खेळला असेल राहणार केडीएच वाघिलीवाडा या संघाविरुद्ध. मात्र आज फलंदाजीनं खुश केलं. आज यांच्या आक्रमक खेळानं खुश केलं. नेक्स्ट मॅच चला मॅच विन. तर गीतेश माळीला कॅश प्राइज आले. तर राहणार क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने एक दमदार प्रतिनिधी रिग्नेश पाटील सभापतींचे सुपुत्र आहेत. खऱ्या अर्थाने राहणार तुम्ही इथे उपस्थित असाल तर यावं व्यासपीठ